आज त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या भागातील असणारे आपण आहोत. काही आपले लोक कामानिमित्ताने बाहेर गेले असतील तर त्यांना सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या शासकीय पीएलओ समोर आणून आपल्या पीएलओला जर त्या ठिकाणी माहिती नसेल तर बाळासाहेब भवनमधून आपण कर्जतमधून त्या ठिकाणी आपलं मध्यवर्ती कार्यालय आहे, इथून सुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती करून घ्या. राज्यभरात किती BLA शिवसेना नेमणार आणि त्यांना नेमकं कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार 288 मतदारसंघामध्ये BLA नेमण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. आणि मला सांगताना आनंद आहे की ज्या ठिकाणी मी संपर्क प्रमुख म्हणून आलो आहे त्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये 100% BLA नेमून झालेले आहेत. ही गोष्ट अशी आहे की एका वर्तमानपत्राच्या बातमीवरनं आपण सगळ्यांनी सांगितलं की ऑपरेशन टायगर सुरू आहे. ऑपरेशन टायगर सुरू ठेवणं न ठेवणं हा जरी आमचा पक्षाचा वैयक्तिक भाग असला तरी देखील काही चुकीच्या बातम्या आपल्यापर्यंत पोचतात. माझी आपल्याला विनंती आहे की त्याची खात्री आपण करून घेतली पाहिजे. जी मिटिंगच झाली नाही त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये टायगर ऑपरेशन सुरू आहे हे बोलणं चुकीचं आहे. कुठेही टायगर ऑपरेशन सुरू नाही आणि जर सुरू करायचं झालं तर लपून छपून का? शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधीही लपून छपून कोणाबरोबर मिटिंग केलेली नाही आणि या संदर्भात UBTच्या खासदारांबरोबर मिटिंग झालेली नाही. यापूर्वीचे रायगडचे पालकमंत्री आपण राहिलेला आहात त्यावेळेलाही तसा वाद होता, पण ह्यावेळेला तो वाद होणार नाही असं वाटत होतं. आणि जवळपास आता 2 वर्ष निघून गेली तर एकच मिळत आहे की वरिष्ठ निर्णय घेतील. नक्की वरिष्ठ निर्णय घेतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. साहेब दुसरं एक, महिलांवर राज्यभरात जे अन्याय होतात आणि महिलांवरच अन्यायाचे प्रकरण एक बाहेर येतात, त्यामुळं कुठंतरी सुषमा यंत्रे यांनी आरोप केले की आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांची कार्यक्षमता. हे बघा, राजीनामा द्यावा हे बाहेरून सांगणं फार सोपं आहे, पण आदितीताई तटकरेंची देखील हीच भूमिका आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तो कुठच्याही जाती धर्माचा असो त्याला कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. त्या महिला भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि तशी प्रवृत्ती पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे. हीच आदितीताई तटकरेंची भूमिका. सर पण बाबा खरातवर कारवाई होत नाही याच्यावरही प्रश्नचिन्ह नाही, कसलंही प्रश्नचिन्ह ठेवायची आवश्यकता नाही. विरोधकांना दुसरा काही धंदा नाही. मुद्दा असा आहे की खरातच्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की अशा नीच प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती नुसत्या महाराष्ट्रात नाही तर देशात परत निर्माण होणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे.